ऋषा एवढ्या नॉनस्टॉप उचक्या घे पाणी पी तू पाणी पी पिऊन झालंय साखर पण आहे इथे साखर खा मीच ठेवली आहे खाऊन झाली साखर अरे मग मध घे चाट मग झालंय रे अरे मी सांगतो ना तुला चाट चांगलं असतं ते तुझी उचकी तर थांबायलीच नाही रे डॉक्टर का जायचं का उचक्यांसाठी डॉक्टरांकडे कोण जातं नाही मला कोणीतरी सांगितले की 1000 उचक्या लागोपाठ आला ना तर त्याचं कन्व्हर्शन हार्ट अटॅक मध्ये होऊ शकतं काय बोलतोय कोणी सांगितलं तुला मला आमच्या बाबल्या महाराजांनी सांगितलंय पण मी काय म्हणतो रे तुझी एवढी नॉनस्टॉप आठवण कोण काढत असेल मला नाही माहित मी पण काय वेळ आहे तुझी एवढी नॉनस्टॉप आठवण फक्त एकच व्यक्ती काढू शकते नीतू तुला काढायची असेल तर ती आभासची आठवण काढेल ना माझी कशाला आभास म्हणजे तूच केले का विसरला का नाही नीतूच्या डोक्यात नेहमी आभासचा जप असतो आभास माहितीये मला पण मी काय म्हणतो मी तुला एवढ्या वेळा सांगितलं की तू तिला सांगून टाक ना तूच ऋषी आहे तूच आभास तू काय सांगत पण नाहीस ते तुला नाही कळणार मला नाही कळणार तर नको कळू दे पण नी तुला खरं काय ते कळलंच पाहिजे म्हणजे कसं सगळं टेन्शनच संपून जाईल खरंच गाडी शिकायची यार आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला क्लच वर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे बास हा खूप झालं मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका तू पण इथे लपलीयस हो मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला व्हॉट आर यू किडिंग मी अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो कसं असतं ना अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं व्हॉट्स ए नाही सॉरी इट्स ओके हे
थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असाच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.